वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी। जशी माझी बॅग तपासली तशी मोदी शहांची बॅग तपासली का? यवतमाळच्या वणीमधून उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सवाल। महाराष्ट्र को लुटेंगे और बाटेंगे हाच भाजपचा नारा। सगळे कंत्राट अदानीकडे जात आहेत, सगळी कामं गुजरातला। वणीमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिकच्या ओपिनियन पोल समोर। ओपिनियन पोलनुसार विधानसभेमध्ये महायुतीचं पारडं जड। सर्वेमध्ये महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 106 ते 126 जागा येण्याचा अंदाज। आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही जिंकणारच। सर्वेच्या आधारे मी बोलत नाही, तर जनता आम्हाला विजय करणार। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। संजय राऊतांचा दावा, आम्ही जास्त सावध आणि जागरूक असल्याचं राऊतांचं म्हणणं। बारामतीमध्ये 1 लाखाच्या पुढे लीड मिळणार, तर विधानसभेत देखील आम्हाला 175 पेक्षा जास्त जागा मिळणार। अजित पवार यांचा दावा। ताईंना लोकसभेमध्ये पाठवून तुम्ही साहेबांना खुश केलं, आता अजितदादाला विधानसभेला पाठवा। बारामतीमधील खंडोबावाडीत अजित पवार यांचं आवाहन। अमित विरोधात उभे असलेल्या सगळ्यांची अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, पण जो कुणाचाच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? राज ठाकरेंची नाव न घेता सरवणकर यांच्यावर टीका। राज ठाकरेंच्या मनात काय होतं कळलं नाही, शिंदे म्हणाले होते राज ठाकरेंची भेट घ्या, सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्याकडून पायी चालत प्रचार सुरू। माहीमच्या मच्छीमार नगर परिसरामध्ये अमित ठाकरेंचा घरोघरी जात प्रचार। माझा शर्थींवर पाठिंबा असेल, चुकीचं होत असेल तर भाजपच्या विरोधात जाणार। भाजपला पाठिंबा द्यावा लागणार, या प्रश्नावर नवाब मलिक यांचं उत्तर। राहुल गांधी यांच्याकडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवावं, नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान। तर राहुल गांधींनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं। राहुल गांधी कधीही मला नकली संतान बोलले नाहीत। मोदीजी, मला नकली संतान म्हणण्याचं पाप तुम्ही केलं। उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। अमित शहा आणि मोदींनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदेंना विकली। तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, तुमचं बाळासाहेबांबद्दलचं प्रेम ढोंगी। संजय राऊतांचं अमित शहांना प्रत्युत्तर। एकाने बायकोला तर दुसऱ्याने बाबूला उमेदवारी दिली। आर्वीतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरून बच्चू कडूंची टीका। महायुतीचे सुमित वानखेडे तर महाविकास आघाडीच्या मयुरा काळे आर्वीमधून निवडणुकीच्या रिंगणात। मुन्नाभाईला आपण कुठे आहोत हे कळत नाही। संजय राऊतांकडून धनंजय महाडिकांचा मुन्नाभाई असा उल्लेख, तर बहिणींनी गुलामी करावी असं भाजपवाल्यांना वाटतं। राऊतांची टीका। कोणतीही महिला कोणत्याही सभेला गेली तरी आम्ही धमकी देणार नाही। आम्ही महिलेचे चोरून फोटो देखील काढत नाही। धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला। भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कोल्हापुरात अदखलपात्र गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजनेवरून महिलांना दमदाटी करणं महाडिकांना बोल। लोकसभेवेळी जातीपातीचं इतकं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं। बीडमधील मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। मी तुमचा प्रचार करणार नाही, तुतारीचा प्रचार करणार। बबन शिंदेंच्या सभेत कार्यकर्त्यांचं वक्तव्य। कार्यकर्त्याचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। माढा विधानसभेत बबन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे निवडणुकीच्या रिंगणात। सुधीर मुनगंटीवारांसाठी त्यांच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात। सपना मुनगंटीवार यांच्याकडून सुधीर मुनगंटीवारांसाठी जोरदार प्रचार। नाना पटोले यांच्यासाठी मुलगी मैदानात। 20 तारखेला आमदाराला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना मतदान करायचं आहे। प्रिया पटोले यांच्याकडून नाना पटोलेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख। भोर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईतील कोपर खैरण्यामध्ये मेळावा। मुंबई परिसरामध्ये राहणाऱ्या भोरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। इंदापूरमध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचे बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडले। माने यांच्या कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध व्यक्त। चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस विकासकामांच्या भरवशावर मतदान मागणार। जिल्ह्यातील 6 जागा काँग्रेसच जिंकणार। काँग्रेस नेते सुभाष धोटे यांचा दावा। भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी पत्नी कांचन कुल देखील मैदानात। दौंडमधील गावागावात जात कांचन कुल यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। रापण महोत्सवामध्ये नितेश राणे आणि संदेश पारकर एकाच व्यासपीठावर।
पारकर हे ठाकरेंचे उमेदवार तर नितेश राणे भाजपचे उमेदवार. दोन उमेदवार एकत्र आल्यानं चर्चांना उधाण. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील 3 उमेदवारांना नोटीस. प्रचार खर्चामध्ये तफावत आढळल्यानं भाजपच्या सुनील कांबळे, काँग्रेसचे रमेश बागवे आणि स्वराज्य पक्षाचे यशवंत नडगम यांना देखील नोटीस. तुळजापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून तुळजाभवानीला नारळ फोडत प्रचार सुरू. समर्थकांसह शहरातून आशीर्वाद रॅली देखील काढली. रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं डोंबिवलीतील भानुशाली समाज बांधवांसोबत संवाद. भानुशाली समाज बांधवांकडून चव्हाण यांचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला. चाळीसगावमध्ये भाजपला धक्का. भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे यांचा भाजपला रामराम. भाजपचे विद्यमान आमदार राजकारणाचं व्यापारीकरण करत असल्याचा बोरसेंचा आरोप. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. निवडणुकीमध्ये एकमेकांना मदत करण्याचं आश्वासन. दानवेंच्या लोकसभेच्या पराभवानंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. काँग्रेसचे पंढरपूरचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची भेट. पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत. सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ठाकरेंची भेट घेतली. प्रणिती शिंदे प्रचारामध्ये सहभागी होणार, नरोटे यांची माहिती. जळगावच्या पारोळ्यातील शिरसमणी, चोरवड, भोडण गावामध्ये महायुतीचे उमेदवार अमोल पाटलांचा प्रचार सुरू. लाडक्या बहिणींकडून अमोल पाटलांचा औक्षण. रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळांची मनमाडमध्ये रॅली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत प्रचार सुरू. अजितदादा गटाच्या अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल पाटील यांच्याकडून पारोळ्याच्या 42 गावांमध्ये प्रचार रॅली करत नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी 14 नोव्हेंबरला शिंदे गटात प्रवेश करणार. पंतप्रधान मोदींच्या सभेच्या दिवशीच तनवाणी यांचा पक्षप्रवेश. ठाकरेंनी तिकीट देऊनही ऐनवेळी तनवाणी यांनी माघार घेतली. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा जोरदार प्रचार. भाईंदरमध्ये प्रचार रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून मेहतांचा सत्कार.